होऊ दे व्हायरल या बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत। आणि सोशल मीडियावरती बरेच व्हिडिओ व्हायरल झालेले आपण दररोज पाहत असतो आणि त्यापैकीच काही निवडक व्हिडिओ आपण पाहूया। आता कुत्रा, मांजर आणि माकड या प्राण्यांना तुम्ही अनेकदा सुंदर सुंदर कपड्यांमध्ये पाहिलं असाल। मालक स्वतःची हौस पूर्ण करण्यासाठी प्राण्यांना अतरंगी कपडे घालत असतात। आता या व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या कोंबड्यालाच बघा ना, खरं तर त्याला कपड्यांची गरजच काय, पण तरी देखील त्याच्या मालकाने त्याला कपडे घालून पायात शूज देखील घातले। तितकंच नव्हे तर लहान बाळाप्रमाणे या कोंबड्याला डायपर सुद्धा घातलाय। आता हे जरा अतिच केलंय असो, पण हा अतरंगी व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झालाय। माकड जितका खोडकर तितकाच तो हुशार प्राणी देखील आहे। सध्या माकडांचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात, ज्यात कधी माकड सायकल चालवताना दिसतंय तर कधी कपडे धुताना। त्यामुळे माणसांप्रमाणे माकडांना थोडीफार समज आहे असं म्हणायला काही हरकत नाही। सध्या मात्र या दोन माकडांनी सगळ्यांचं लक्ष वेधलंय आणि ही माकडं शांत बसलेली आहेत, कोणाला कोणताही पराक्रम करत नाहीयेत, पण त्यांच्या ड्रेसनं मात्र सगळ्यांचं लक्ष वेधलंय। एका माकडानं मुलांचा तर दुसरीनं मुलींचा ड्रेस घातलाय आणि यात त्यांचा हटके लुक पाहायला मिळतोय। जग इतकं पुढे गेलंय की आता लवकरच हवेत उडणाऱ्या गाड्या सुद्धा येतील। पण सध्या हवेत उडणारी गाडी नाही तर एका अनोख्या बाईकनं सर्वांचं लक्ष वेधलंय। या गाडीला दोन चाक आहेत, पण कारप्रमाणे ही गाडी पूर्णपणे झाकलेली असल्यामुळे नेमकं या गाडीला दुचाकी म्हणायचं की कार म्हणायचं असा प्रश्न पडलाय। पण दोन चाकं असल्यानं सगळे या गाडीला बाईकच म्हणतायत। या अनोख्या बाईकनं रस्त्यावरती धावत असताना सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय। जगातली ही बाईक पहिली बाईक आहे ज्यामध्ये एसीचा सुद्धा अनुभव घेता येणार आहे आणि ही बाईक सध्या चर्चेचा विषय बनली आहे। प्राण्यांचे मजेशीर व्हिडिओ आपण नेहमीच पाहतो, बरेच जणांना ते आवडतात देखील। कधी कधी न पाहिलेलं त्यांचं रूप देखील या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं। सध्या एक व्हिडिओ व्हायरल होतोय ज्यात काही बदकाची पिल्लं आणि मोठी बदकं सुद्धा अगदी मांजरीच्या कुशीत झोपली आहेत। मांजर जणू आईप्रमाणेच या बदकांवरती माया करते। ini parah nih. लहान मुलं कधी काय करतील हे काही सांगता येत नाही आणि सध्या एका शाळेतल्या स्पर्धेचा मजेशीर व्हिडिओ व्हायरल झालाय, ज्यात लहान मुलांची उडी मारण्याची स्पर्धा रंगलेली दिसते। पण स्पर्धेत फक्त उड्या नसून पोत्यात उभं राहून उड्या मारायच्या आहेत आणि यासाठी सगळी मुलं पोत्यात उभं राहण्याचा प्रयत्न करत असताना त्यातलं एक आगाऊ पोरग मात्र पोत्यात उभं न राहता चक्क पोतच डोक्यावरती घेऊन पळायला लागलंय। आणि हे पाहून उपस्थितांमध्ये एकच हशा पिकलाय आणि या पोरानं हा पराक्रम करून सगळ्यांचीच मनं जिंकली आहेत। ini parah nih. tenang. आता अनोख्या हेअरस्टाईल्सचे अनेक व्हिडिओ तुम्ही सोशल मीडियावरती पाहिले असाल, पण या व्हिडिओत दिसणारी हेअरस्टाईल पाहून तुम्ही देखील थक्क व्हाल।
एका हेअरड्रेसरनं ही अनोखी कला सादर केली आहे. चक्क डोक्यावरच्या केसांपासून तरुणींचे सुंदर सुंदर चेहरे साकारलेत. इतकंच नाही तर या तरुणींच्या डोक्यावरती लांब केस सुद्धा लावलेत. जणू काही या व्यक्तीच्या डोक्यावरच 5 मुली बसल्या आहेत. सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत. दिवसेंदिवस उकाडा सुद्धा वाढत चाललाय. त्यामुळे लोक या गरमीचा सामना करण्यासाठी वेगवेगळे उपाय करताना दिसत आहेत. गरमीनं हैराण झालेल्या अशाच एका पठ्ठ्यानं गरमीपासून सुटका करून घेण्यासाठी एक अनोखा जुगाड केलाय. व्हिडिओमधला एक व्यक्ती सलूनमध्ये बसलेली दिसते आणि त्याची हेअरस्टाईल थोडीशी वेगळी आहे. मंडळी, हा व्हिडिओ जरा तुम्ही बारकाईनं पाहिला तर तुमच्या लक्षात येईल की त्या व्यक्तीच्या डोक्यावरती केस नसून चक्क बर्फ आहे. गरमीतून सुटका करण्यासाठी त्यानं चक्क डोक्यावरती बर्फाची हेअरस्टाईल केली आहे, जे पाहून तुम्ही देखील हैराण व्हाल. फॅशनच्या नावाखाली लोक काहीही करतात. अतरंगी फॅशनचा ट्रेंड उर्फी जावेद आणि रणवीर सिंगनं सुरू केला आणि आता तर अनेक सोशल मीडियावरती इन्फ्लुएन्सर प्रसिद्धीसाठी अतरंगी फॅशन फॉलो करतात. त्यांच्या कपड्यांचे डिझाईन्स स्वतःच तयार करतात आणि अशाच एका तरुणींना चक्क लांब केसांपासून स्टायलिश ड्रेस तयार केलाय, जो पाहून तुम्हाला देखील आश्चर्य वाटेल. या ड्रेसची डिझाईन नेहमी बदलूही शकते ती, पण ही कल्पना तिला नेमकी सुचली तरी कशी, असाच प्रश्न नेटकर यांना पडलाय. सोशल मीडियावर प्रत्येक तासाला शेकडो व्हिडिओज व्हायरल होत असतील, पण मारवाड्यांच्या लग्न सोहळ्यातल्या एका व्हिडिओनं इंटरनेटवरती अक्षरशः धुमाकूळ घातलाय, ज्यात एका महिलेनं बेडूक उड्या मारत एक अनोखा डान्स केलाय. लग्न मंडपात अनेक महिला जमल्या असून डीजेच्या तालावर ही महिला आपला अनोखा जलवा दाखवतेय. चक्क साडी नेसून डोक्यावरती घुंगट घेऊन या महिलेनं केलेला हा भन्नाट डान्स पाहून नेटकरी वाहवा करतायत. महिलेनं बेडूक उड्यांचा डान्स केला आणि लग्नामध्ये उपस्थित असलेल्या पाहुण्यांच्या नजरा खिळल्या. तर गावाकडे कोणताही सार्वजनिक कार्यक्रम असला की जेवणासाठी पंक्ती पडतात. यामध्ये सगळेच जण एकत्र बैठक पद्धतीत जेवण करतात, पण माणसाप्रमाणे कधी प्राणीही जेवतील असा विचार तुम्ही केलाय का कधी? सध्या एक व्हिडिओ समोर आलाय, ज्यात माकडांची टोळी माणसांप्रमाणे अगदी रांगेत जेवायला बसली आहे. सगळी माकडं पंक्तीत बसली असून अगदी बैठक पद्धतीप्रमाणे जेवणाचा आस्वाद ते घेत आहेत. खरं तर माकड हा असा प्राणी आहे जो कधीही एका जागेवरती शांत बसू शकणार नाही. हा व्हिडिओ पाहून माकडांविषयीचा गैरसमज नक्कीच दूर होईल. सध्या दिल्ली मेट्रो वेगवेगळ्या व्हिडिओंमुळे फार प्रसिद्ध आहे आणि कधी दिल्ली मेट्रोमध्ये कुणी अंघोळ करताय तर कुणी ब्रश, काही जण अश्लील चाळे देखील करतायत. एक तरुणी चक्क बिकिनी घालून प्रवास करते आणि या सगळ्या प्रकारामुळे दिल्ली मेट्रो नेहमीच चर्चेत असते. सध्या एका तरुणानं मेट्रो स्टेशनवरती केलेला डान्स व्हायरल होतोय, पण हा व्हिडिओ दिल्ली किंवा भारतातला नसून ब्राझीलमधला आहे. ब्राझीलच्या एका मेट्रो स्टेशनवरती एक व्यक्ती विचित्र गोष्टी करून सर्वांचं लक्ष वेधून घेते. सुरुवातीला तो व्यायाम करतोय, त्यानंतर काही वेळात शर्ट काढून सर्वांचं मनोरंजन करतोय. हे करत असताना स्थानकातील तसंच मेट्रोतील माणसं सुद्धा त्याच्याकडे चकित होऊन पाहतायत. त्यामुळे भारतातच नाही तर परदेशात सुद्धा अशी अतरंगी माणसं आहेत. हा व्हायरल व्हिडिओ त्याचा पुरावा आहे. इंटरनेटवरती एक व्हिडिओ व्हायरल होतोय, ज्यानं लोकांना विचार करायला भाग पडलाय. या व्हिडिओमध्ये काही लोक
जीव धोक्यात घालून बसमध्ये चढताना दिसतायत। गर्दीमुळे वेळेत बस न मिळाल्यास बस स्थानकावरती थांबावं लागेल असं नागरिकांना वाटतंय। त्यामुळे लोक जबरदस्तीने या बसमध्ये शिरण्याचा प्रयत्न करतायत। हा व्हिडिओ जवळपास 5 ते 6 महिने जुना असला तरी परीक्षेच्या दिवसात तो पुन्हा एकदा व्हायरल होतोय। कारण सीईटी परीक्षेमुळे हरियाणा रोडवेजच्या बसमध्ये प्रवाशांनी गर्दी केली होती। प्रवाशांना बसच्या दारात उभं राहावं लागलं। या दरम्यान एका मुलीनं असं काही केलंय ज्याचा व्हिडिओ पाहून तुम्ही देखील थक्क व्हाल। बसमध्ये चढण्यासाठी तिनं चक्क खिडकीतून एंट्री मारली। त्यानंतर बस सुरू होताच बसमधील प्रवाशांनी तिला खेचून आत घेतलंय। हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालाय। सर्वात इमानदार आणि विश्वासू पाळीव प्राणी म्हणून कुत्र्याकडे पाहिलं जातं आणि कुत्रा हा प्राणी माणूस लोभी असतो। तो लगेच माणसाळतो। इतर प्राण्यांसोबतची त्याची लवकर गट्टी जमते आणि याच गट्टीचे एका व्हिडिओमध्ये ही गट्टी दिसते आणि हा व्हिडिओ तुफान व्हायरल होतोय। पण या व्हिडिओमध्ये कुत्र्याला माणसाचा लळा लागला नसून चक्क सशाचा लळा लागलाय। एकानं ससा आणि कुत्रा एकत्र पाळलेत आणि त्यामुळे कुत्र्याला या सशाची इतकी सवय लागली आहे की तो त्या सशाप्रमाणे उड्या मारतोय आणि हे पाहून तुम्हाला देखील हसू आवरणार नाही। पण दोघांची मैत्री फारच खास दिसतेय। सध्या मुलांची उन्हाळी सुट्टी सुरू आहे आणि त्यांना सांभाळता पालकांची काय अवस्था झाली असेल हे काही सांगायला नको। अशाच एका मुलानं मोठा पराक्रमच केलाय। घरात सीसीटीव्ही लावला असल्यामुळे सगळा पराक्रम कॅमेऱ्यामध्ये कैद झालाय। ना अभ्यास ना कसलं काम। त्यामुळे या मुलानं खेळण्यासाठी चक्क फ्रीजचा वापर केलाय। लोखंडी गेटवरती उभं राहून झोक्यासारखं फिरणं सगळ्यांनाच आवडतं आणि हाच प्रकार या पोरानं चक्क फ्रीजवरती केलाय। पण साहजिकच फ्रीजला त्या मुलाचं वजन पेललं नसल्यामुळे फ्रीज खाली पडलाय। दैव बलवत्तर म्हणून पोरग थोडक्यात वाचलंय। पण झालेला प्रकार पाहून तो इतका घाबरला की थेट त्यानं तिथून धूमच ठोकली आहे। വീണതല്ല സാഷ്ടാംഗം പ്രണമിച്ചതാ. सोशल मीडियावरती व्यायामाचे अनेक व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील। पण तुम्ही कधी मांजरीला व्यायाम करताना पाहिलंय का? माणसांप्रमाणे प्राणी सुद्धा आपल्या फिटनेसकडे लक्ष देत आहेत। आजकाल असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होतोय जो पाहून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल। यात मांजर चक्क योगा करताना दिसते। तिच्यासमोर एक महिला योगा करतेय। ते पाहून मांजरीनं सुद्धा योगाचा तसाच प्रकार करण्याचा प्रयत्न केलाय जो पाहून तुम्हाला देखील हसू आवरणार नाही। आता हत्ती हा सर्वात बुद्धिमान प्राण्यांपैकी एक ओळखला जातो। तो अनेकदा जंगलातील प्राण्यांच्या खोड्या देखील काढतो आणि नदीतलं पाणी त्याच्या अंगावरती उडवून पळून जातो। एखाद्या प्राण्याला टपली मारतो। म्हणजे लहान मुलं जे काही उद्योग करतात ते सगळे प्रताप हत्ती करत असतो। हत्तीचे असे गमतीशीर व्हिडिओ तुम्ही इंटरनेटवरती पाहिले असतील। असाच एक मस्तीखोर हत्ती चर्चेत आलाय। लक्षवेधी बाब म्हणजे यामध्ये तो चक्क झाडावरून फणस काढताना दिसतोय। विश्वास बसत नाहीये तर मग हा व्हिडिओ एकदा नक्की पहा। सध्या सगळ्याच इमारतींमध्ये लिफ्ट असते। लिफ्ट इमारतीच्या आतमध्ये पण असते। पण कधी इमारतीच्या बाहेर असलेली लिफ्ट तुम्ही पाहिलीये का? एका पठ्ठ्यानं चक्क आपल्या खिडकीतून लिफ्ट तयार केली आहे। त्या खिडकीतून तो लिफ्टच्या मदतीने खाली येतो। वेळ पैसा वाचावा यासाठी अनेक जण वेगवेगळे जुगाड करत असतात। पण हा जुगाड पाहून अनेक जण या व्यक्तीचं कौतुक करतायत। कारण इमर्जन्सीच्या वेळेत हा जुगाड नक्कीच उपयोगी ठरेल। आणि या व्हायरल व्हिडिओ सोबतच एक छोटासा ब्रेक घेऊन लगेच परत येणार आहोत। तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत।